बोल. हाय गाइस, आय एम फ्रॉम मुंबई. बाय. मग जेवलास ना, खाल्लंस ना, मम्मीची आठवण नाही येत. चायनीज डाळ खिचडी. यांची मज्जा चालू आहे तिथे. मम्मी नाही ना, तर बाहेरचा पार्सल बिर्सल आणतायत आणि खातायत. आता आमच्याकडे लाईट नाही आहे गाईस. बाईक कुठे बाईक? बाहेर लावली आहे. बाहेर लावली, आमच्याकडे लाईट नाही गाईस. आणि माझं वर्क फ्रॉम होम आहे. बाहेर लावली. आणि मम्मीच्या वायफायवर मी बराच वेळ काम केलं आहे. आता आम्ही चालली आहे दुसऱ्या मामाकडे. त्याच्याकडे इन्व्हर्टर आहे, तर आम्ही तिथे चाललो आहे. वर्क फ्रॉम होम करायसाठी खूप स्ट्रगल चाललं आहे गाईस. आणि हे सगळे साडी नेसून रेडी झाले आहेत. हा तिथे त्याने मला लॅपटॉप भरते, पण मला ते चार्जिंगचा केस शोधतोय. मामाने कुठेतरी ठेवलं आहे ते. आता आम्ही जातो मंदिरात. बा ही माझी लॅपटॉपची पिशवी गाईस. त्याच्यामध्ये माझे सगळे गॅजेट लॅपटॉप सगळं आहे. तिथून जातो मामाकडे. जरा इन्व्हर्टरचा पूर्ण लाभ घेते. तिकडे वायफाय पण आहे, इन्व्हर्टर पण आहे, सगळं आहे. इथे जाते. हो A few moments later. माझे पप्पा आलेले आहेत गाईस. आणि मम्मी आणि मी लगेच जायचं. सोडा. पप्पा आणि भाई आलेले आहेत भरपूर सारं सामान घेऊन. हा आमचं पण सामान घेऊन आलेले आहेत ते. हॅलो गाईस, आम्ही चाललो आता मंदिरात. वर्क फ्रॉम मंदिर आहे माझं. हे लोक सगळे पुढे गेलेत, मी आता चालले पट्टी बघून. मी नाश्ता करत होती. आमचा आज उपवास ना, तो उपवासाच्या निमित्ताने आमच्याकडे साबुदाणा खिचडी आहे. माझी गाडी इथे लावली. गाडी इथे लावलेली आहे झाडाखाली. आज हळदी कुंकू आहे ना मंदिरात, ते लोक सगळे पुढे गेलेत. मी जाते. बाय. तो काम चालू आहे. बाकी सगळे मंदिरात बसलेत, मी इथे काम करत बसली आहे. होतं काय तसं. दिस इज व्हॉट अडल्टहुड इज. काम करते मी आता. माझा मोबाईल आणायचा ना जरा. तू उठवलंस का मला? स्वतःचा तर रेकॉर्ड नाही करत आहे. मला पण नाही रेकॉर्ड करू देत गाईस हा कॅमेरामध्ये. झोपली होती तर हा माझा कंटेंट चोरी करत होता. माझं कंटेंट वेस्ट घालवत होता. मी थोडंसं असं डोळा काय लागलेला मला, तर हा लगेच इकडे सगळं काम तमाम करत होता गाईस. ए लांब लांब लागणार ते बघ.
मला 2 दिवस झाले हे नारळ काढायचं होतं. शेवटी पप्पांना सांगितलंय मी. पप्पा काढतायत नारळ. हो खेचायचंय. पप्पा लागेला साईडला व्हा. स्टूलने थोडी ना निघणार. अरे आण. अरे आरामात निघे. आण तू. लागेला त्या साईडला कर. पप्पांना बोलले ना पप्पांना. तेच तिथे अडकला. गाईस यांचा कोयताच तिथे अडकलाय. कोयता शेट. हे भगवान. आला कोयता आला. कोयता आला. नारळ का आला नाही आलो. इथं साईडला. लागेल त्यांना. मला माहितीच होतं पप्पांना कोयता निघणार. हुसक्यावर का लावलेला पप्पांनी. हसतात पण आहे निर्लज्ज. गाईस एका नारळ पाण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे मला तर मी तर एकाच स्वप्न बघितलेलं. हे माझं स्वप्न आहे जे तुम्ही सगळे हे करतायत. तेच वरती आहे. अरे दे मामाने आंबे दिलेले आहेत खायला. कोयता काढला का त्याचा? नारळ काय भेटले नाही का? 2 नारळ भेटले. हे पण पूर्ण नारळ झालेले होते. त्याच्यामध्ये फक्त थोडंसं 1 घोट पाणी भेटले एवढं मेहनत करून आम्हाला सगळ्यांना. मग आता आंब्यामध्येच खुश होऊन थांबते गप्प. बाय. खूप मेहनत केली. मुंगी फिरते माझ्या कॅमेऱ्यावर गाईस. आम्ही आता चाललोय बीचवर. भाई मी आणि चिल्ली पिल्ली आम्ही सगळे चाललोय बीचवर आता फिरायला. आता किती वाजलेत? 6:30 ऑलमोस्ट झालेत. थोडा वेळ थांबू आणि मग येऊ लगेच. कारण की थोड्या वेळाने तिथे अंधार होईल. त्याच्या अगोदर घरी. आम्ही बीचवर आलोय. हे चिल्ली बिल्ली ते किल्ला बनवत आहेत. माझा टाइमपास होतोय गाईस. किल्ला आहे तो, प्लीज. डोंगर नाही आहे तो. हा कुठला किल्ला? त्याला दरवाजा येत नाही. डोंगरावर किल्ला आहे. डोंगराच्या आत राहतात सगळे. गुप्त किल्ला आहे त्यांचा. असा कोसळून पडेल तुझा डोंगर. बाय गाईस. तो बघतो एकटाच खेळतो पाण्यासोबत. बॉल आतमध्ये टाकतो, मग पाणी ते बॉल बाहेर घेऊन येतं. हाच त्याचा गेम चाललाय. तो त्याच्यामध्येच एन्जॉय करतोय. चला जायचं का? हला हला.
डंडडर. आरू लवकर ह्याचं तोड आरू ह्याचं तोड तोडून टाकलं. डोंगर तोडला उनेशचा. ए चला चप्पल घाला लवकर. चला पोरांनो बॉल घेऊन चला. बाय. आम्ही आता जाणार फ्रेश होणार आणि जाणार मंदिरात आज पूजा आहे ना ते जाणार. बाय बाय. काय ते तू दिसते मला. बोल तर काहीतरी. कशाला काय आहे हे. तर तुझ्याकडे पण आहे ना सेम बार्बीचं. वाव. काय ग तू शाळेत जाते नाही जातो तू वॉच तर दाखव. जसं घड्याळ दाखव बस दाखव. असं दाखव तुझं घड्याळ. तुमच्याकडे पण बार्बीचं घड्याळ.